श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आपण अनेक विषयावर व्हिडिओ बनवत असतो. त्यातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे आणि महत्त्वाचं व्रत म्हणजे महाशिवरात्री व्रत. हे परमपवित्र व्रत आहे आणि या भूतलावर या कलियुगामध्ये या व्रताला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. आणि हे व्रत कधी आहे तर हे व्रत दिनांक 26 फेब्रुवारी 2025 बुधवारी हे व्रत आहे. आणि हे व्रत आपल्याला सकाळपासून या दिवशी आपल्याला कुठल्या प्रमाणात उपवास करायचा आहे आणि घरच्या घरी आपण भगवान शिवाचा शिवपिंडीवर कुठेच न जाता घरच्या घरी कुठले स्तोत्र मंत्र म्हणायचे दिव्य की त्या मंत्राच्या प्रभावाने आपले सर्व प्रश्न सुटतील व स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला अत्यंत प्रमाणात सुख शांती समाधान ऐश्वर्य नांदेल व त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता राहणार नाही. आणि ज्या कोणी मुला मुलींचे विवाह होत नसतील त्यांनी कुठल्या प्रकारे आपल्या घरच्या घरी कुठलं स्तोत्र मंत्र म्हणून आपण जर हा अभिषेक केला तर आपले विवाह होण्यास भगवान शिवाचे आशीर्वाद आपल्याला लागतील. कारण वैवाहिक जीवनामध्ये भगवान शिवाची उपासना आपल्याला पाहिजे असते आणि त्याचबरोबर भगवान शिव आणि पार्वतीचे आशीर्वाद आपल्याला पाहिजे असतात. तर बघा, आज आपण बघणार आहोत की घरच्या घरी कशा पद्धतीने आपण अभिषेक करायचा. तर बघा, आपण शिवरात्रीच्या दिवशी सर्वात आधी शुचिर्भूत होऊन आपल्या घरामध्ये स्वच्छ आपण घरी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर अंघोळ वगैरे करायची. त्यानंतर आपल्या घरामधील देवपूजा वगैरे आटोपल्यानंतर देवाऱ्यासमोर आपण एक चौरंग ठेवायचा किंवा एक पाट ठेवायचा. त्यामध्ये एक तांब्याचं किंवा पितळेचं एखादं भांड किंवा आपण मोठी प्लेट ठेवायची व त्यामध्ये आपण गडती लावायची आणि त्याखाली आपण नागनंदी विरहित शिवलिंग आणि शिवलिंग असेल तर शिवलिंग ठेवायचं. पण शिवलिंगावरच अभिषेक करायचा. रुद्रयंत्र असेल तर रुद्रयंत्र नसेल तर खंडोबाची टाक, कारण ते सुद्धा शिवाचे अवतार आहेत. तर आपल्याला सर्वप्रथम शिवपिंडच असावी एवढा महत्व शिवपिंडीला या दिवशी असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला कुठले दिव्य स्तोत्रमंत्र म्हणायचे ते आपण बघणार आहोत. तर आपल्याला त्यामध्ये गडती लावून आपल्याला आसनस्थ होऊन सुगंधित अगरबत्ती धूपबत्ती लावायची व शुद्ध तुपाचं निरांजन किंवा दिवा आपल्याला अखंड लावायचा व त्याचबरोबर आपल्याला कुठल्या स्तोत्रमंत्राचे पठण करायचे ते आपण बघणार आहोत. तर आपल्याला अभिषेक सुरू असताना आपल्याला शुद्ध जलाचा अभिषेक शिवपिंडीवर करायचा आहे व त्यामध्ये आपल्याला श्री गणपती अथर्वशीर्ष एक वेळा वाचायचा आहे व त्याचबरोबर आपल्याला मराठी किंवा संस्कृत, जर आपल्याला संस्कृत वाचता येत नसेल तर मराठी जे रुद्र आहे ते आपण एक वेळा वाचायचं आहे. त्याचबरोबर 24 वेळा आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. नित्यसेवा ग्रंथामध्ये सर्व मंत्र दिले आहेत. त्याचबरोबर संजीवनी मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे व अमृत संजीवनी मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. त्याचबरोबर महामृत्यूंचे मंत्र हा 11 वेळा म्हणायचा आहे आणि कालभैरवाष्टक हे 1 वेळा म्हणायचं आहे. शिवकवच 1 वेळा म्हणायचं आहे व मराठी किंवा संस्कृत जे आपल्याला वाचता येईल व सोपं असेल ते शिवमहिम्न स्तोत्र आपल्याला 1 वेळा म्हणायचं आहे व द्वादश ज्योतिर्लिंग जे स्तोत्र आहे ते आपल्याला 1 वेळा म्हणायचं आहे. त्याचबरोबर रामरक्षा जे मंत्र आहे, जे स्तोत्र आहे दिल्ला नित्यसेवामध्ये, ते सुद्धा 1 वेळा म्हणायचं आहे. आणि श्रीसूक्त आपल्याला 1 वेळा म्हणायचं आहे. आणि शिव अष्टोत्तर नामावली हे सुद्धा आपल्याला 108 नावे घ्यायची आहेत. त्याचबरोबर शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो या मंत्राचं पठण आपल्याला 11 वेळा करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला भगवान शिवाच्या पिंडीवर घरच्या घरी शुद्ध जलाने पिण्याच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे व त्यानंतर ते तीर्थ जे आहे ते तीर्थ आपण हातामध्ये घेऊन व सर्व सदस्यांना घरातील देऊन व अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री उमामहेश्वर देवता तीर्थ जठरे धारणेमम शीर्षे धारणेमम असं म्हणून सर्वांना द्यायचं आहे. घरात संपूर्ण घरामध्ये व घराच्या अवतीभोवती शिंपडून द्यायचं आहे. भगवान शिव ही रुद्र तारणारी देवता असते, त्यामुळे त्यांच्यापासून आपल्याला संरक्षण व्हावं व भगवान शिवाची कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहावे यासाठी आपल्याला ते तीर्थ घ्यायचं आहे. त्यानंतर शुद्ध कापडाने, स्वच्छ कापडाने शुद्ध ते पिंड जे आहे शिवाचं लिंग आहे ते पुसून काढायचं आणि ते पाटावर ठेवायचं व त्याला अखंड बेलपान अक्षदा अखंड जोड अक्षदा आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली किंवा ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणून आपल्याला व्हायचंय. आणि 108 आपल्याला पानं बेलाची व्हायची, त्याबरोबर 108 फुलं, पांढरी फुलं आपल्याला व्हायची आहेत. मोगऱ्याचं फुल असेल तर अतिउत्तम, ते सुद्धा आपल्याला 108 फुलं व्हायची आहेत. आणि अखंड जोड अक्षदा त्या सुद्धा शिव अष्टोत्तर नामावली किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून आपल्याला ते व्हायचे आहे. आणि तुपाचं निरांजन व आपल्याला फलाचा आहार म्हणजे केळी, सेब किंवा डाळिंब, चिक्कू किंवा कुठल्या प्रकारचं जे फळ असेल आपल्या घरी त्याचा नैवेद्य आपल्याला भगवान शिवाला दाखवायचा आहे. त्याचबरोबर तुमची जर इच्छा असेल तर पंचामृताचा अभिषेक सुद्धा तुम्ही ते शुद्ध जो आपला अभिषेक हे स्तोत्रमंत्र म्हणून झाल्यानंतर 108 वेळा पंचामृताचा सुद्धा आपण अभिषेक करू शकता. परंतु शुद्ध जलाचाच अभिषेक करावा. पंचामृताचा अभिषेक हा मंदिरात करावा. आणि त्यानंतर अभिषेक वगैरे आटोपल्यानंतर आपण भगवान शिवाची, स्वामींची, गणपतीची आणि
दुर्गे दुर्गडभारी माता पार्वतीची अशी आरती करावी व कापूर घरामध्ये जाळावा व कापूर पूर्ण घरामध्ये फिरवावा. सर्व भिंतींना, सर्व घरातील ज्या कोणती आपल्या घरामध्ये देवी देवतांच्या तसबीर असतील त्यांना दाखवावा व त्याचबरोबर आपण भगवान शिवाला नैवेद्य दाखवावा व सर्वांनी या दिवशी 11वा अध्यायाचं शिवलीलामृतातील 11वा अध्याय जो आहे त्याचं आपल्या घरामध्ये भक्तिभावाने पठण करावं व त्याचबरोबर नित्यसेवेतील 42व्या शिवस्तुती, शिवदारिद्र्य दहन स्तोत्र, शिवतांडव स्तोत्र व त्याचबरोबर आपण कालभैरवाष्टकाचं पठण जास्तीत जास्त प्रमाणात या दिवशी करावं. आणि ज्यांना कोणाला तब्येती म्हणजे ज्यांच्या तब्येती बरोबर राहत नाहीत, ज्यांच्या घरामध्ये आजारपण आहेत, त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप आपल्या घरामध्ये कमीत कमी 11 माळी तरी करावा. अशा पद्धतीने या दिवशी आपल्याला उपवास करून फलाहार घेऊन एकादशी प्रमाणे भगवान शिवाची घरच्या घरी उपासना करायची आहे. आणि त्याचबरोबर भगवान शिवाचा अशा प्रमाणात आपल्याला साध्या आणि सोप्या प्रमाणात आपल्याला अभिषेक करायचा आहे व भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावर अशी ही सेवा आपल्याला रुजू करायची आहे. अत्यंत परमपवित्र हे व्रत असतं आणि या व्रताच्या प्रभावाने आपले सर्व दुःख नष्ट होत असतो व आपल्याला सर्व सुखप्रदान भगवान शिव करत असतात. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.